वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणैरहितं सद्गुरुं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पदनेत सुवासवदन कंठाटोपीचा दंडकमंडलुधर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जय अजय गणना परत कवेल सदना ब्रह्मानंद दैतिवरा जय जय अजय पुराण पुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगदुर सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालाग्री समग्र तुझ रूपे नटलासी कर्ता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्था निश्चय जंगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे यद्धिमध्याग्र कोटे नसे पाहता असोनी निर्गुण रूपे नटल्याचे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांचे ही नावरे विष्णू शंकर एकच रे कोणतीत झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्यातीवर्णिता दूढ ठेविला चरणी माता रक्षा विमजेसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना अनावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय दे जे सदैव ताप पाप आणि दैन सर्व जाऊन सोन लोक सक देऊने परलोक साधन करावे दुस्तराव सागर याचे पावाय पहिले तीर तनाम तन्नी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिरे सोन नाना कृष्ले प्रकटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोन या संसारात प्राशींतव नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. एक माळ गायत्री मंत्र जप. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्
तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् शान्तिमन्त्र ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तष्टुवासतनुविव्यासं देवहितं यदायु ओं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओं शान्ति 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 ओं नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि तं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वचि अवतमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचा नवमशिष्यम् अवपुच्छातात् तव पुरस्तात् अवरोत्तात् तव दक्षिणातात् अवचोद्वातात् अवधातारात् सर्वतोमा पाहि पाहि त्वं वाड्मयस्तम चिन्मय त्वमानन्दमयस्तम ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दातिथियसि तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तमनयात्मयो विज्ञानमयोऽसि सर्वजगति तं तोयो जायते सर्वजगति तं तत्ततिष्ठति सर्वजगति तं तैलमिष्यति सर्वजगति तं तयि प्रत्ययति तं भूमिरापो नलो नीलो नभ तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतं कं कालत्रयातीतं तं देहत्रयातीतं तं मूलाधारसितोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकं तं योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मा भूर्भुवस्वरम गणादिपुरमश्चर्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धेन्दुलसित तारनरुद्ध एवत्तरम् अनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारान्तरूपं बिन्दुरुत्तमरूपं नादसन्धारं सहितासन्धि सैष्या गणेशविद्या गणकऋषिणी शुद्ध गायत्री छन्द गणपतिदेवता ओं गं गणपतये नमः ओं एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तचतुरस्रं पाशमुखशुधारि नवरथवदहस्ति बिभ्राणं मुषकध्वजं रक्तलम्बोदर शुक्रपर्णक रक्तवासदं रक्तगन्धानुलिप्ताङ्ग रक्तपुष्पे सुभूषितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतसृष्ट्यादय प्रकृते पुष्पात्वरम् एवं ध्याति नित्यसो योगी योगिनावरः नमो वरात्पतये नमः गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदर एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तुष्टुवासतनुविव्यासं देवहितं यदायु ओं सत्येन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेम स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओं शान्ति शान्ति शान्तिः श्री गुरुचरित्र अध्याय 30 श्री गणेशाय नमः नामधारक शिशाराना लागे सेताची आचार्याने विनवित असे कर जोडीने भक्तिभावे करून या मागे कथा निरोपली अभिनय झाले सृष्टीशी पतित करवी विख्यात असे वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनीश्वराशी बोजले ज्ञानप्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा 19 शिष्याचे वतन संतोषाला सिद्धा पण प्रेमभावे अलिंगून आश्विसित असे तये वेळी एक महिमा सांगत विस्तार होईल बहु कथा संकेत मार्गे तुझा आता निरोपत असे पर्यसे पुढे असतात वर्तमानी तया गानगा ग्रामभुवने महिमा तसे नित्य नूतने प्रख्यात रूप होऊन त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नरमहिमा त्यांची अपरंपार सांगता गम पर्यसा ऐसे असता वर्तमाने उत्तर दिशे माहूर असताना होता विप्र महादने नाम तया गोपीनाथ तया पुत्र हो निमर्ती करी दुःख अनेक असे रीती दत्तात्रेय आराधिती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि कसुत तया नाम ठेविती दत्त असे ते आपण धनवंत अतिप्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी त्या झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी 12 वर्षे होता तयासी विवाह करती प्रीतीसी अतिसुंदर 9 वरेसी विचारून प्रीती करे मदनाची रती सरसी रूप दिसे 9 वरेसी अतिप्रीती शासू शिरासी महाप्रेमी प्रतिपाळती दंपती 1 वरेसी अतिप्रिय महर्षी वर्धता झाले 16 वर्षे तया पुत्रासेस दोघे सुंदर सुलक्षण एक परेसे एक प्राण न विसंबिती क्षण क्षण अतिप्रिय प्रेयस ऐसे प्रेमे असता एका व्याधी झाली त्या पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य नव्हे तयासी नरुचन तयासी सदा राही उपवासी त्याची भार्या प्रीतीसे आपण नगे कदा अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पतीसे देता औषधे आपण प्राशन करी पर्यसा येणे परी 3 वर्षे झाली व्याधीक्षासी पतिव्रतासी कैशी पुरुषासावे कष्ट तसे दुर्गंधी झाले त्याचे देह जवळीने येती वैद्य साचे पतिव्रता सुमना तिचे न विसंभ्याची क्षणभरे माता पिता दयाद येती समसतीची वारेती पतिव्रता ज्ञानवंती न बोले कवनाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्रह्मभोजन करविता ते अवधार अनेक परिचय वेद येथे दिव्य रस औषधे देती शमन एक वनती महाव्याधीने व्यापले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करते कुळदेवताचे काही केले या पुत्राचे आरोग्य न होय सर्वदा वैद्यमंती तयवेळी नवे बर्वे त्याचे आढळी राखील तरी चंद्रमौळी मनुष्य रत्न नवे आता ऐसे कोणी माता पिता दुखे दाटली करी चिंता जय जय जगन्नाथ दत्तात्रेय गुरुमूर्ती आराधने तुम्हासी पुत्र लादोले संतोषी पाप रूपापनासी निदान के वीराव पाय ऐसे नाना परी देखा दुःख जननी जननी का वारित तसे पुत्र एका माता पिता अलंग
होणे. आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिकांना सुटेचे येणे परी जननी जनका संभाषित असे पुत्र निका देणे परी स्त्री असे देखा सांगत असे परे असे म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मज निमित्त कष्टले सवार वृथा गेले कष्ट तुझे जरी राहशे आमचे घरी तुझं पोशिल परी करी तुझं वाटेल कष्ट भारी जाई आपले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न दातले आपण दैव विन न राहे तुझे अवहे पण माझे अंग स्पर्शता ऐकुणे पतीचे वचन मूर्छा आली तर लक्षणा माथा लावून याचना दुःख करीत येळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही माझं नाव वेरा तुम्हा सरी दातारा अनेक नाही गती आपण जैसे असे तुमचा देह सवेचे असे आपण पाहे म्हणे न करा संदेह समागमे तुमची आपण ऐसे दोघांची या वचने कोणी जनक जननी देह टाकून आदरणे दुःख करीत असे तयवेळी उठवणे अश्वसुरांशी संभोगिते सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसे पत्ते आपला वाचेला विनवित असे तयवेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळीपती आपला वाचेला सांगते लोकमहिमा खात्यानुर सरस्वती श्री गुरुमूर्ती गानगापुरासी वास करीत तया स्वामी पाहावे याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा तरी तेसे म्हणून चरणी लागला मानवली गोष्ट समजतांची माता पिता श्वसुरांशी निरप घेऊन सगळेकांचे निघते झाली तयवेळी तया रोगिया करून डोले घेऊन निघाले ते बाळे विनय तसे तयवेळी आपल्या श्वसुरांशी स्थिर करून अंतकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत येणे परिपती सहित निघाती झाली पतिव्रत क्वचित काळ मार्गक्रमिता झाली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगी असे अधिक झाला त्रिदोषी उत्तरता ग्रामदेशी अतिसंकट झाले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमाचे जाये म्हणून दर्शनाती निगती झाला तयवेळी पतिव्रता तयवेळी आली होते पतीजवळी पाहता झाला अंतकाळी प्राण गेला तक्षणी अकांत करीत येणारी लोळत असे धरणीवरी भेसकुने घ्याव्या घेती सुरी वारीत ती असे ग्रामलोक आफळी शिर भूमीसी हारी उरी पाशने शिकेसा मोकळ्या करत ते प्रलापित असेत परियेसी हा हा देवा काय केले कामज गायसी गांजिले आशा करून आले राखिनी प्राण म्हणून ऐसी पापीने दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पितरांचे त्याजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू लागले जनसमस्या संभाषित दुःख क्षमता अनेक परी वरिता ती वारी सुवासिनी काव दुःख करीसी कामिनी विचार करे अंत करणे होणार न चुके कसं कळे कांसे ऐसे म्हणता आता कैसे वाचू प्राण पेतीसे आले घेऊन याची आशा करून आता कवना शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वर त्याजून देवे केवी वाचू म्हणत असे बाळपणी गौरीची पूजा केली शंकराची विवाह होता परियेसी पूजा केली मंगळागौरी अवहेपणाच्या आशेने पूजा केली म्या भवानी संगती माते सुवासिनी अनेक परिप्रव्रतादिके कोठे गेले माझे पुनर्वृता पूजिला गौरी रमण कैसे होईल मज निर्वाणे एका माया बहिणी अलिंगुनी प्रेतासी रुदन करी बहुवसी आठवी आपले पूर्व दिवसी पूर्वस्नेहात वेळी माता बंधू सकळी जरी असा तुम्हा जोडी मुख पाहते अंतकाळी त्याचे विघ्न आपण केले नानापरीत येणारे दुःख करी अपरंपारी इतका होता अवसरी आला तेथे सिद्ध एका भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळाभूषण अलंकारे त्रिशूल धरला असे करी घेऊन जवळ उभा ठेला संभाषित असे तयवेळी काव प्रलापित असेच थोडे जायचे असे लिहिले कपाळे तयापरी होत असे पूर्वजमेचे तपपड भोगणे आपण अडड वायर अडसे निष्फळ शोक आता करू नको दिवस आठ जरी तुरडसे नगे प्राणप्रेत असे जैसे लिहिलेलं लाटेसी त्यापरे घडेले जाणं मूढपणे दुःख करीसी समजता तुम्हार न जानसे कवन वाचला असे धरत्रीसी सांगा मासे म्हणत असे आपला मनसी प्राणेश्वरी कोठे उपजता तो नर तुझ्या जन्म झाल्यावर कवन तुझी माता पिता पाहे पाहे का वृक्षावर येत पक्षी अपरंपारी क्रमण प्रहरचारी जाती मागून चाऊकडे ऐसा हा संसार जाणणारी कवन वाचला असे स्थिर माया मोह कलत्र पुत्री पती मनसी आपुला गंगेमध्ये जैसा पिने तेने परी देह जाण स्थिर नव्हे याची कारण शोकवृत्ता करू नको पंचभूतात्मक देह तत्वमंदी गुण पाहे आपले आपुले कर्म कैसे आहे तैसा सद्गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडते कर्मासारखे दुःख प्राप्ती माया मोहाची रीती माया संबंधे माया गुण उपजे सत्वरज तमगुण तेने चित्तिनी देव जाणते गुणात्मक देह हा संसार वर्तमाने समस्त कर्माच्या आधीने सुख दुःख आपले गुण भोगजे आपले आर्जव अल्पकोटीचे दिवसावरी देवांचं आयुष्य आहे जरी त्याचे काळ न चुके जरी मनुष्याचा कवन काळ समस्तांची कारण कर्माधीन देहगुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासे काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जन उपजता संतोष मानू नका मेलिया दुःख न करावे जरी गर्भ होता नरू नाश त्याचे प्राख्यात थोरू त्याचे जैसे कर्म विवरू तैसे मरण जन्मपर्यसा कोणा अपूर्व वयासी कवन मृत्यू वृद्धाप्यासे जैसे आर्जव असे जैसे तयास परी घडे जाणा पूर्वजन्मासारसे बघणे होय सुख दुःखांशी कलत्र पुत्र पती हर्ष पाप वन्यासय जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वर्ष पुण्य ललाटी लिहिले असे ब्राह्मणे आढळ जाण विद्वजना सहस्र कोटी जन्मे तू कवनाची कोणी होती तू गृहिणी वाय दुःख करची झनी मूर्खपणे करून या पंचभूतात्मक शरीर त्वचा मास शिर रुधिर
मज्जा असते नर विष्टामुद्र श्लेष संबंधी एष शरीर घोरात पाहता काय झाले असे स्वार्थ मलमूत्र भरलेले रक्त त्या करणे शोक वगैरे विचार पाहे पुढे आपले केणे परिमार्ग असे भला संसार त्याग पाहिजे धरला तैसा मार्ग पोहे बळे येणे परी येसी बोधिता झाला तपासी ज्ञान झाले तेसे सांडे शोकता यावेळी कर जोडून त्यावेळी माता ठेवणे चरणाकडे विनवी तसे करणावेळी उद्धर स्वामी म्हणून कवन मार्ग आपणास जैसा स्वामी निरोप देसे जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणत असे कवने बरी तारे ना आपण हा संसार भाववर्ण तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागला एकोणे तिचे वचन सांगे योगी ब्रह्म प्रसन्न वदन बोलत असे विस्तारून आचरण श्रियांचे इति श्री गुरुचरित्रामृते परमकल्पकथा तरो श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतगणना शोको नाम त्रिविंशमोऽध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 31 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अपूर्व एका योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म योगेश्वर म्हणे ते असे स्त्रियांचे आचार माझे पुस्तक सांगेन माझा विस्तारेसे भवसागर ताराव्या पती असता कवन धर्म अथवा मेले कवन कर्म उभय पक्षी विस्तारून सांगेन का एकचिते अगस्त ऋषी महामने जो का तकाशी बोनी लोपमुद्रा मानणे त्याची वारे परिसी पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी वसतात तेथे वर्तमाने झाले अपूर्व परिसे तया अगस्त्याचे शिष्य विंध्यनाम त्याचे प्रख्यात परतृपे वर्तत होता भूमीवरी देखना ब्रह्मऋषी नारद मुनी हिंडत गेला तयास्थानी संतोष झाला पाहुणे स्तुती केली तयावेळी म्हणे नारद विंध्यासी आणि पर्वत नाही तुझे सर्व समस्त वृक्ष तुझे पाचे महात्मा स्थळ तुझे परी असे कोणे मेरू सर्ष न येऊन स्थळ सूक्ष्म तू या कारण महत्व नाही परी असा म्हणे ऐसे म्हणते नारद मुनी विंध्याचला तर कोपणी वाढत झाला तक्षणी मेरू सारिका हो म्हणे वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सन्मुख क्रमांतरे वाढते एका गेला स्वर्ग भुवनासी विंध्य दक्षिण भागेसी अंधकार अर्निशी सूर्यरश्मी दिसे कशी यज्ञादी कर्मे राहिले ऋषी समस्त मिळणे विनवू लागले इंद्रभूने विंध्य पर्वताची करणे सांगितला ते विस्तारे इंद्र कोपण त्यावेळी गेला ब्रह्माजवळी सांगे वृत्तांत सकळे त्या विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण आम्हासी अगस्त्य असे पुरी काशी त्या दक्षिण दिशे पाठवा अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळी आहे जो का गुरु आहे त्याच्या सन्मुखानमित नागत अगस्त सांगेल गुरु शिष्यांची वाढू नको म्हणून त्याशी नमन करता शिवसी करेसी भूमी समान करीतील काही या कारण तुम्ही आता जावे गे काशीपुरा त्वरित अगस्त ऋषीत विनविता पाठवावे दक्षिणेचे अगस्त्याच्या आश्रमासी पातल इंद्र समस्त ऋषी देवगुरु महर्षाची बृहस्पती सव्यास देखोने अगस्तमध्ये समस्त ते बंधूने का अर्धे पारधे देवने पूजा केली भक्तीने देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करते आणि सव्यतेवाने ते लोपमुद्रा पतिव्रते ते देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरी नाही अरुंधती सावित्री अनुसया महाव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शतरूप स्वयंभू सती मेनका जाण विख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जाण ध्रुवाची माता संज्ञादेवी सूर्यकांता स्वाहादेवी होती ख्यात यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी या होणे अधिकात लोपमुद्रा पतिव्रता एक देव समस्त जगता ब्रह्मपुरुषी सांगत असे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारण पुरुषोत्तम जेवता प्रसादाना मुख्य भोजन श्री असे दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोपी नवाजान दान धर्म न करा पती निद्रिस्त झाल्यावर मग शयन किरी चोरी तानवडे ठेवी दूर पुरुष शरीर न स्पर्शे चोळी पुरुषाशी होऊन आयुष्य घेऊ नये नाम तसे मित्र आयुष्य होय कैसे जागृत न पती देखा पूर्वी उठे जसती का कारण चढाई समार्जनादिका करणे निर्मय मंगलमन अतिपूजा करणे नित्य सदा घ्यावे पादतीर्थ चरणावरी ठेवणे माता म्हणावे तुझे शंकर पती असता उच्चिष्ट याचे भोजन करावे मनोवाचे नसतील घरी पुरुष याचे जादी अतिथी धेनु प्रसाद घ्याव्या गृह निरंतर निर्मळ निरोपा वेगळा धर्म न करे उव्रते उपवासे करी निरोपा वेगळे न जाणं पुरुष संतोष असता जरी दूषित नसावे त्या नारी पुरुष दूषित असे तरी आपण संतोष नसावे रजस्वला झाली या देवा बोलू नये म्हणू नये का कवीचे वेदध्वनी देखा मुख्य दाखवू नये असे 4 दिवसावरी आचारावे 3 नारी सुस्नत होता अवसरी पुरुष मुख अवलोकिते जरी का नारी पुरुष भुवन त्याचे रूप द्यावे म्हणे सूर्यमंडळ पाहुणे गृहात जावे पतिव्रते पती आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लावी जे ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र पनिमाळा माथा असावी तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेणे घरी कंकण तोडक आणि पुरुषा समीप येणे परी न करी इष्ट ती शेजारीने
रजकिनी श्री कोरिनीसी जैन श्री दरिद्रीनीसी इष्टत्व करीत होय आणि पुरुष निंदा करी स्त्रियांशी बोलणे पतिव्रतेशी बोलता मादोषी पतिव्रता लक्षण सासू शस्त्र नंदवैनी धीरभावे त्याजुनी राहू मने वेगडूने श्वानयोगी पावे सत्य अंगण डोहावे नग्न बने उसळ मोकळावरी न बैसणे पाटावर बंट्यावरी जाणं बसू नये पतिव्रता पती सवी विवाद देखा करिता पावे महादुख पती अंत करण असे एका आपण एक करू नये जितके मिळेल पतीशी संतुष्ट करावे मानसे समर्था पाहुणे कांक्षाची पती निंदा करू नये भगीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थाधिका पती सेवा करणे सुखात त्रैमूर्तीचे संतुष्ट होते जाऊ नये वन भोजनासे अथवा शेजारी गृहासे इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिने पती सन्मुख निष्ठुरीने उत्तर देता कुपणे म्हणजे मुख्य होऊन सप्तजन्म दारिद्र्यपणे दुःख देवधर्मरीत समस्ये सर्व जाणावा आपल्या पती ऐसे जी निश्चय सती प्रतिव्रता तुझी जाण सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज 42 उद्धारण पतिव्रता धर्मने पुरुष प्रेत झाल्यावर सहगमन असिनारे एक एक पावली निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य माता विधवा असे धरी पुत्राशी शकुन मंगळ करी पुत्रा विने विधवा नारी मन करी ती नमन तिसी करू नये एके करू रोमांसी स्वर्ग राय शतकोटी वर्षे पुरुषा सवेस आनंदसी पतिव्रता राय त्याचे पुण्य सहगमनासी वावी कन्या शिवांसी 42 कुळेसी घेऊन जाय स्वर्गात भूमी देवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे असे चरण आपणावरी चालता क्षण पुनिता आपण म्हणत असे सूर्य चंद्र ऐसे म्हणते आपले किरण आहेत ज्योती पतिव्रतेवरी पडते आपण पावन होत असं वायू आणि वरून देखा पतिव्रतेचे स्पर्श एका पावना आपण झाले का पाहता समस्त पुनीत होते घरोघरी स्त्री असते काय करावी लावण्या संपत्ती जिचे निवंश उद्धार गती तैसे स्त्री घरी असावी ज्याच्या घरी पतिव्रता देवा वेगळा पुरुष ख्यात करावे सुकृत तन्मशता तरीच लादेल तैशी सती चतुर्विंद पुरुषार्थ देखा स्त्रियेचे लादले पुरुषाने का पतिव्रतासी अधिक पुण्य समनमध्ये मिळे जाणं सती नाही त्याच्या घरी त्याची नाही अरण्य दुरी वृता जन्मने संसारी कर्मब्राह्य होता जाणं यशी सती मिळे त्यांचे समस्त पुण्य घडते त्याचे पुत्र संतान परलोकाचे साधन होय सतीचे पुण्यगण जे गंगास्थाने लादे सतीचे दर्शने महापापी होय पावन सप्तजन्मे पापी जाती पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवघरी म्हणून सरस्वती गंगाधर विनवित असे श्रोतेजन सिद्ध म्हणे नामधारक असे गुरुचरित्र पुण्य राशी एकता पावने सद्गतीचे म्हणे सरस्वती गंगाधर इतिसे गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतर निर्स सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपण नाम 31 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 32 श्री गणेशाय नमः पतिव्रतेच्या आचार रीती सांगे देवासे बृहस्पती सहगमन केले फलश्रुती येणे परी निरूपली विधवापणाचा आचार सांगत जरा दैवगुरु पुसती देव ऋषेश्वरू एका श्रुते एकचिते जवळी नसता आपला पती त्याते झाले असे मृत्यूप्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन पती जवळी असता तरी सहगमन जावे तर येणारे असेल आपण गरोदरी करू नये सहगमन असताना पाणी असेल कुमार ती करिता पाप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असतं ते विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमन समान असे पुण्य एकचित्त परेसे एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने नाही शक्ती नाही वृद्धापेसे एकान्न जेवाय पर्यसी अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा पुत्रविन असेल येणारी करणे तर्पण पुत्रापरे तीळ दर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य आपला पुरुषाचे म्हणत पुरुष रूप आठविचित विष्णू स्थाने आरोपी वैशाख मास कीर्तिमास असे आचार विशेष मागस्थाने तीर्थाचं विष्णू शरण करावे तीर्थयात्रे जाता लोक त्याते द्यावे छत्र पादुका येथील आपले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे दीपदान भाग 16 वर कडनवती धर्म सकळा या कारणांतपड दीपदान करावे मागस्थान माघमासी करणे सूर्योदयासी येणे परी एकमासी आचार भक्तीनं गंध परिमळ पुष्पेशी पूजा करीत केशवासी रुद्राभिषेक विधीशे संतोषावा गौरीहर धूप दीप नैवेद्याशी पूजा करावी षोडशी प्रीती बहुशंकर असे दीपमाळा उजाडिता आपला पुरुष देऊनी नारायण ते म्हणून पूजा करावी एकमने भक्तिभावे परियेची रक्त कृष्ण चित्र वस्त्र नेसता जाण दोष बोत आणि कसे एक व्रत पुत्राचे बोल वर्तावे एक आचार विधवेचे करावे शास्त्र पुराणे शेजारी अचल भक्तीचे सहगमन केले फळ असे विधवापणे येणे परी आचारी तिथे नारी मरण होता अवसरी पतीसे घेऊन स्वर्गी जाय जितक्या पतिव्रती नारी समस्त भागीरथ सरी त्यांचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांचे ऐसे बृहस्पतीचे वतन सांगितले मुने विस्ताराने एका बाळ तुझे म्हणा ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्याजने माझे बोल ठेवी म्हणा सांगितले तुझे मागे दोन परलोकांचे साधन धैर्य असेल आपणाशी करी सहगमनाशी पतीसी विधवापणे आचार करावे करीसी तेही पुण्य तितकेचे जे आवडे तू म्हणजे म्हणे सांगावे माते विस्ताराने हस्तमस्तकी ठेवणे पुसत असे प्रेमभावे ऐसे म्हणता अवसरी केले न म्हणे ती येणारी विनय तसे करून तरी भक्तिभावे करून जय जय योगेश्वरा तुझी पिता सहोदरा माझे
माझे प्राण मनोहर जनक जननी तुची होसी. आले आपण परदेशात जवळी नाही बंधुव्रात, भेटलेशी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा. सांगितले आचार दोन्ही कष्ट करावे विधवापणे, अशक्य आम्ही स्वामी अपार असे दातार. तारुण्यपणे आपणाचे लावण्य असे देहासी, निंद पवाद शरीरासी घडेल काली वर्तमान. संतोष होतो माझे मन पुण्य हरस गमन, पती सवे संतोषीने जाईन स्वामी निर्धारी. म्हणून मागुते नमस्कार ते माता ठेवणी चरण करते, स्वामी जातो तारी तारी भवसागरी बुडत असे. करुणा कृपेचा सागर उठवीत असे, योगेश्वर देता झाला अभय कर, म्हणे मती पती सवे असावे. जोची ठाव पुरुषाची जाय माते, सांगेने सांगेने तुझे विशेष एक माते एक चित्त. आले तुम्ही दुरोणी गुरु भेटी लागून, आरोग्यपती सेवावे म्हणे भक्तिभावी करून. ब्रह्मलिखित न चुके जाणं, जे जे करेल कारण ते ते घडे. सृष्टी वचन दुःख कोणी करू नये. काळ जिंकिता नाही कोणी, सर्व एक गुरुवचने भाव असे त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष ते जाणं. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने, अंतकाळ तक्षणे गुरुदर्शन जाई माते. म्हणून भस्मता वेळी लावित झाला कपडे, रुद्राक्ष तत्काळ देव झाला तीयसी. योगेश्वर म्हणे तीयसी रुद्राक्ष बांधली गळी सरीसी, दोन्ही प्रयत्न करण्यासी बांधून दोन करावे. आणि एक सांगेन तुझं गुरुदर्शन झाले तर रुद्र सांगते म्हणते द्विजत्री गुरुचरण प्रक्षाळीचा. तेथी तीर्थ घेऊन आपले दैवी प्रोक्षणे प्रेताजवळे आणून प्रोक्षण करी भक्तीने. मग जावे सहगमन वाणे द्यावी सुवासिनी, अनेक द्रव्य वेचून ब्रह्मसन्मुख्यावर पाहि. एशा परी तीयसी सांगून गेला तो तापासी, पतिव्रता भावेसी करी आहे तिथे वेळी. भले विप्र बोलावून प्रेत प्रायश्चित देऊन, षोडश कर्म आचरणे उपासना करविते. सुन्नत घेऊन आप पितांबर नेसने, सर्व भरणे लेवणे हळदी कुंकुम लावित असे. उपासना प्रेताची करविता विधीचे प्रेतबंधन काष्टचे घेऊन गेले गंगेत. अग्नी घेऊन तळातचे निघाले पतिव्रता कैसे, आनंद व मानसी प्रेतापदे जात असे. 16 वर्ष तारुण्यपणे सुंदर रूप लावण, लिहिली असे अभाराने लक्ष्मीसारखे दिसत असे. येणे परी न दिवशी गेली नारी पती सरसे, कुंड केले अग्नीचे काष्टशिनी परिमित. अग्निकुंड सन्निधीची ठेवले तया प्रेताचे, बोलावणे सुवासिनीसी देत झाली वाणे देखा. सुपे चोडी कुंकुमाचे हळदी काजळ परीसी, थोडेच कंठसूत्रसे सुवासिनी देत असे. गंध पुष्प परिमळेची पूजा केली सुवासिनी, द्रव्य देती अपारेसी. समस्त ब्राह्मण तयावेळी नमन करून समजांती निरोप लागते असे. आपण जातो माहेरासी, लोभ असो द्या म्हणताचे. माझे पिता शूलपान माते करू अंतकने, आम्ही बोलावे तसे जगून प्रेमभावे करून या. समागमी लोक आपले होते ते एका सवे आले, त्याचे सांगत असे बोले जावे परतोनी ग्रामासी. पुस्ता सुरमामेसी ते तुम्ही न सांगावयाचे, प्राण देतील आमासरसे वंश हत्या तुम्हा घडेल. त्याचे तुम्ही म्हणावयाचे क्षेम आहे ते देत असे. भीमा भीतीरस्थान श्री गुरुचे सन्निधान. आले श्री गुरुदर्शनाचे, आरोग्य झाले पतीचे, राहिले आपले संतोष म्हणून सांगू आमच्या घरी. ऐसे श्वासूर असे तैसे ते आपण माता पित्याचे, इष्ट जन सोयऱ्यांचे सांगा येणे परी तुम्ही. ऐसे वचन कोणी दुःख करीते सकळ जन, आपण असे हास्यवदन प्रेताजवळ उभे ठेवले. अग्निकुंडी तक्षणी घाली ते काष्टशिनी, तो आठवण जाय तिचे म्हणे योगेश्वरीचे उद्देश. रुद्राक्ष काढून या दोन्ही बांडित असे, प्रतशवनी कंठसूत ठेवणे दोन्ही पुसत असे ब्रह्मणाचे. विनवित असे देजांचे संकल्प केला मी मानस, गुरुमय आहेत कैसे आपल्या दृष्टी पाहिन. दर्शन करून स्वामीचे त्वरित अग्निकुंडपासी, आज्ञा झाली वेगळीच त्वरित येईल म्हणतसे. एकोणी तेचे वचन समस्त विद्वजन, दहनान होते असतमाने त्वरित जाऊ तुम्ही यावे. पूजन या ब्रह्मणाचे निघाली संगमासी, तेथे असे ऋषिकेश नृसे सरस्वती. वेग येते नर नारी सह ब्राह्मणांना परी, कौतुक पाती मनोहरी पतिव्रते स्त्रियेचे. जाता मार्गे स्वतः करी म्हणे स्वामी नरकेसरी, अभागे आपले पूर्वासरी म्हणून आम्ही आवेरले. तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाले अपरंपर, भक्तजनांचा आधार म्हणून वानेती सकळ जन. अपराध आपण काय केले विसगावे, भेटीसे आले माता पित्यांचे विसरले तुझ्या ध्याने स्वामी या. आरोग्य होईल पतीचे पुत्र होतील आपण असे, आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू. पुरला माझा मनोरथ, आरोग्य झाला प्राणानाथ, पुत्र झाले बहुत नवस झालं स्वामी. मनोरथ झाला अम्मासी, म्हणून येते पुसावे असे. जाऊ आता परलोकाची कीर्ती तुझी घेऊन. ऐसे परी ध्यानकृत आली अमर संगमरित, वृक्ष असे असत देखील झाले स्वामी. ते उभी ठाकून दुरी साष्टांग नमन करी, श्रीगुरु म्हणते अवसरे सुवासिने होई ध्रुव. ऐसे म्हणता मागुती नमन करी, एक भक्ती पुनरपी स्वामी ते रीते अष्टपूर्ती होय म्हणत असे. ऐसे वचन ऐकून असे करते सकळ जन, सांगते विस्तारण गुरुपाशी त्यावेळी. विप्रमंती स्वामी या इचापती पंचत्वासी, पावला परममासी सुवासिनी केवी होय. नेले प्रेत स्मशानासे, ही आली असे सहगमनाचे, निरोप घ्यावा तो मापासी आली असे स्वामी. तुमचा निरोप घेऊन अग्निकुंडा जाऊन, समागमे पतिशयने दहन झाली असे. एकूणी ब्रह्मणाचे वतन श्रीगुरु म्हणते असून, इचे स्थिर अभयपण मरण कैसे घडेसी. म्हणते श्रीगुरु त्यावेळी आपण आना प्रेत आम्हाजवळी प्राण गेला कवणी काळी, पाहू म्हणते त्या अवसरे म्हणते श्रीगुरु द्विजासे. आमुचे वाक्य झाले असे अभयपण स्त्रियेसे, संदेह न धरा म्हणत या बोलाचा निर्धार. राखीला आता कर्पूर करू नका करू प्रेत संस्कार, आना म्हणते आपणाजवळी श्रीगुरुचा निरोप होता. अनु गेले दावत लोक कौतुक पाद, अभिनव म्हणते सकळजण इतके होता अवसरे. आले विप्र एकचारी, पूजा करते मनोहरी, श्रीगुरुच्या भक्तीने रुद्र सुक्त म्हणून.
अभिषेक करते गुरुचरणी षोडोपचारे विस्ताराने पूजा करीत भक्तीसी तीर्थपूजा नानापुरी पूजा करीत उपचारी इतके होता अवसरी घेऊन आले प्रेताचे प्रेतानुने देखा ठेविले श्री गुरुसन्मुखास गुरुमंती विप्रलोक सोडा दोर वस्त्र त्याचे चरण तीर्थ तैवेळी देत झाले विप्रांजले प्रोक्ष म्हणून तत्काळी प्रेत सर्वांगी स्थापना करा श्री गुरु निरपतो ब्राह्मण प्रेतासी करे तीर्थ स्वन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठवणे बैस तक्षण अंगमळी परेसे नग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्व चेतन नवी वस्त्रने असते येऊनीकडे बैसाला बोलवणे श्रेयसे पुसतच विस्तारते कोठे आणले आपणास येथे शरकवणे सांग इतके लोक आले असत कावतून करीस चेता निद्रा आली या मनोद्मता म्हणून पुसे श्रेयशी एकोणी पतीचे वतन सांगते विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करते श्री गुरुचरणावरी माता ठेवणे नमन करी दोघे जण पाहती लोक सकाळी जण महानंद प्रवर्तला तयासी नाना पर्यायाचे स्तोत्र केले श्री गुरुचे गुरुमूर्ती संतोष अश्वासिती वेळी अष्टपुत्र पूर्ण आयुष्य होका श्रीमंत अतिहर्षी गेले तुम्ही सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य आले तुम्ही सत्य सांडून संदेह त्वरित सुखी असता म्हणे तिथे इतके होते अवसरी मिळाले होते नगरे जय जय कार्य परंपरे प्रवर्तला एके वेळी नमन करते सकाळी जण स्तोत्र करते गायन करते ती निरंजन जय जयकार प्रवर्तला त्यामध्ये एक विप्र होता धूर्त कौटुंबिक त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसर श्री गुरुचे वेदशास्त्र पुराण बोलतात ती सनातन ब्रह्मलिखित सत्यदान म्हणून वाक्य निरंतर घडला नाही अपमृती असे दिवा मरण सुखांतर ती त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य किमित्त नकळ याचा अभिप्राय निरूपावे गुरु या श्री गुरु त्याचे हा सोने तया मूर्ख ब्राह्मणाचे श्री गुरुमंती ब्राह्मणाचे सांगेन तुझे विस्ताराचे पुढे जन्म होय त्याचे एकचित्त पर्यायचे तुम्ही त्या ब्राह्मणाचे मागून घेतले कारण असे पुढील जन्मात पर्यायचे ही वर्षे 30 संख्या ते भक्तजन रक्षावयाचे सांगे मागितले आम्ही ब्रह्मयासी म्हणून सांगते विस्तार तिथे प्रवर्गापुढे तटस्थ झाले सकाळी जण साष्टांग करती म्हणून गेले आपुले असताना ख्याती झाली बहुराष्ट्री पतिव्रतेने पती सहस्नान केले संगमात अंतकरणे संतोष बोध पूजा करीत भक्तीने अपार द्रव्य वेचून करीत तेथे आराधने सूर्य गेला असताना आले श्री गुरुमठाचे श्री गुरु नमस्कार करता ती वारंवार पूजा सामग्री उपचार करते आरती करते श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारक पुढे झाल्यापूर्वी एका कथा असे अतिविशेष सांगणे एकचिते श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृ सरस्वती प्रख्यान सिद्ध नामक धारक संवादे अमृत संजीवन नाम त्रिंशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 33 श्री गणेशान नामधारक शिष्यारांना लागे सिद्धाची याच्या विनविते सगर जोडीने भक्तिभावी करून म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथा अनुसंधानी पती सहित सुवासिनी आली गुरु समागमे श्री गुलारी मठाचे पुढे कथा वर्तले कसे विस्तारून अम्मासी निरोपावी दातारे सिद्ध म्हणे एक बाळ दुसऱ्या दिवशी प्रातकाळात दंपती दोघे गुरुजवळ येऊन बैसती वंदनी विनविता ती कर जोडीने अम्मा शोक घडे दिनी एक यतीने येऊन नाना धर्म निरोपेले रुद्राक्षाचार्य अम्मावरी देता झाला बोलला परेसी कानी बांधले प्रेतासी दहन करी म्हणे तसे आणि एक बोली रुद्रसुक्त असे भले अभिषेक करते विप्रकडे ते तीर्थ आणावे म्हणून तीर्थ प्रेतावळे प्रोक्षातमे भावे करे अंतकाळ समय दर्शन करे सरस्वती सामिते असे सांगून अम्मासे आपण गेला पर्यायसे रुद्राक्ष राहिले आम्हापाशी पतिश्रवणी स्वामी एकोणी तिचे वचन श्री गुरुदंते आज रुद्राक्ष दिले आम्हीच दान तुझी भक्ती दे कोणी भक्ती अथवा भक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी पापेन लागती पर्यायसे उत्तमत्वानीचा ते सहस्र संख्येतून रुद्राक्ष माळा करियार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्र साधती दाही बाऊस षोडस असे ते शिकेसी बांधा एककाचे चतुर्विंशती दोही करते कंठाभरण 32 मस्तकी बांधा चत्वरिंशाचे श्रावण हृदय द्वादशाचे धारण करा पर्यायसे अष्टोत्तर दश एक कंठी माळा करी सुरेख रुद्रपुत्र समान एक येणे विद्या धारण केले त्याचे फळ असे परमाळ रुद्राक्ष असे तोर जैसे मिळते समयानुसार रुद्राक्ष धारण करावे त्याचे गळ्यात रुद्राक्ष असे त्या ते पापींना तळते त्याची होय सद्गती रुद्र लोही अखंडित रुद्राक्ष माळा धरून जप करीते अनुष्ठानी अनंत फळ असे त्याने एका श्रोते एकचिते रुद्राक्ष घेऊन पूजेशी अभिषेक हवे रुद्र सुक्तेचे लिंग पूजा समानतेची फळ असे निर्धारे एक मुख पंचमुख एकादश असे ती मुख चतुर्विशादी कौतुक मुख असती पर्यसे उत्तम ते जन अथवा असते नाना परी धारण कवा प्रीती करे लादे चतुर्विध पुरुषार्थ याची पूर्वीला आख्याने विषयच असते अतिगण एका पापे पळवणे जाती त्वरित पर्यसे राजा काश्मीर देशी भद्रसेने नाम पर्यसे त्याचा पुत्र सुधर्मायसे प्रख्यात होता उदार त्या राज्याचा मंत्री सुत नामतारक असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमख्यातत्व असती देखा उभय एक वयसे सुकुमार अति सुंदरेसे एक स्थानी विद्यारसी वर्तते देख संतोषे क्रीडास्थानी सहभोजने असे दोघे संतोषने ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक
परेसी सर्व देही अलंकार रुद्राक्षमाला शृंगार भस्मधारण त्रिपुंड तिलक असे परेसी वर्तत असते एके दिवशी तया राजमंदिराचे आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देख ऋषी आला देखून राजा सन्मुख जाऊन साष्टांग नमून गेला जा मंदिरात कर जोडणे मुनीश्वराचे विनय राजा भक्तीचे पिसे लागले पुत्रांचे काय करावे म्हणते रत्नभर अलंकार न घेते भूषण परिकर रुद्राक्ष माळा कंठी हार सरोभरणे करीते शिकविला नायका ते कैसे ज्ञान त्याची मध्ये स्वामी याते निरोप देते तरी एक ती कुमारक भूत भविष्य वर्तमान त्रिकाळ तुम्ही म्हणे त्यांचा अभिप्राय विस्तार निरोपावे दातर एकूण रायाच्या वचन पाराशे ऋषी जाणे निरोप येते असे म्हणे विचित्र असे एका तुझ्या आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत विस्मयकाचं सांगणे एकचित सत म्हणे ऋषी तयवेळी पूर्वी नंदी ग्रामनगरी होती एक वैशानारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सरभरण तिच्या तिची जैसे दिशे मनमंथर ती नव यौवना सोमकांती अति लावण्य सुंदरी असती सोनी वारवानिता म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्यत अन्नवस्त्र ब्राह्मणासी सखी सर्ग वर्गात नित्य नृत्य करत कुकुट मर्कंठ विनोदार्थ बांधिले असते नृत्य मंडपी तया मर्कट कुकुटांचे रुद्राक्षमाळा भूषणेसे कुकुटाच्या शिकेशी रुद्राक्षासे बांधिला तया मार्कट कुकुटांशी शिकवी नृत्य विनोदेची वर्तता एके दिवस अभिनव झाला पर्यायची शिवव्रत म्हणते एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्षमाळा बसवांक प्रवेशाला तिच्या घरी त्याचे सव्य करीते रत्न खचित लिंग निका तेज पाके चंद्रार्क विराजमान दिसतसे देखून लिंग रत्न खचित विस्मय करी वारवानिता आपल्या किती म्हणे एसी वस्तू पाहिजे पुस्सा तया वैश्याची देईन तरी मोलासी अथवा देईल रतीसी होईल कुलश्री दिवस तीन एकूण सखियाचे वचन म्हणे वैश्य असून देईन लिंग मोहन रतिकांक्षा करून या तुमची मुख्य वारवानिता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रत होणे असणे मनोभावे एकोणी वैश्यवचने बोले वानिता पण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलश्री लिंग देऊन वैश्यसी बोला वैश्य पर्यसी माझ्या प्राण समानेसी लिंग असे जाणत या कारणे लिंगाचे जतन करावे पर्यसी हानी होता लिंगाचे प्राण आपल्या त्याजीन संभोग समय लिंगाचे ठेवू नाही जवळ कैसे मन वैश्य तीयसी तैवेळी पर्यसी एकूण वैश्यवचन मंडपी ठेवली लिंग रत्न मध्यस्तंभी बैसवणे गेली अंतर्गृहासे क्रीडा करीत दोघेजण होती एक क्षण उठीला अग्नि अद्भुत जनत या नाट्य मंडपात अग्नि लावणी मंडप भस्म झाला तैसा धूपवेश करीत असे प्रेरप देखून येते येळे म्हणे काय झाले माझे प्राणलिंग गेले विजवितात अति प्रबळ नगर लोक मिळवणे विजवणे पाहती लिंगाचे काय झाले दग्ध फरेसे अग्नित मार्कट कुकुटांचे दहन झाले अवधार वैश्य देखून त्यावेळी दुःख करे ते प्रबळे प्राणलिंग जळवणे गेले आता प्राण त्याजीने म्हणे लिंग दहन झाले म्हणत अग्निप्रवेश केला तरी नगर लोक विस्मय करीत वैश्य दुःख करीतच वैश्य म्हणे वैश्य माझा प्राणेश्वर तया हानी झाली निर्धार पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्याजीनं आपले बंधू सौदराचे नमन पुसत वेळेचे निरोप द्यावा आपणाचे पती समागमे जात असे एकूण येते वतन दुःख करी बंधजन म्हणते तुझी बुद्धीनं काय धर्म करीतेस ऐसे वैश्य किती येते त्याची कैसी होतीस ती असं ते नगर लोक कहते तुझी बुद्धी तया सांगे माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्म कहते वेदशास्त्री परिचय पती सवे जे नारी सहगावना जाय प्रतिकरी एक एक पावले भूमीवर अश्वमेध यज्ञ फळ असे म्हणून विनवी समस्तांचे निघाली बाहेर संतोषी आली अग्नकुंडापाशी नमन केले अग्निकुंड स्मरून या सर्वेश्वरा केला सूर्य नमस्कार प्रक्षाळे प्रदक्षिले उल्हास तर करीत झाले त्यावेळी नमुने समस्त द्विजांशी उभी ठरली अग्निपाशी उडी घालता वेगेचे अभिनव झाले त्यावेळी सदाशिव पंचवस्त दर्शपूजा नागसूत्र हाती असे पानपत्र त्रिशूल डमरू करी असे भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी करिता झाला वरचेवरी वैश्यसी तयेवेळी ईश्वर म्हणे ती येसे आलो तुझ्या परीक्षेसी धर्मधैर्य पाहावे असे की येणे घडले परियसे तुझे मन पाहावे आलो अग्निप्रवेशे तुझी पतिव्रता होते सत्य केले व्रत आपुले तुष्टला तुझ्या भक्तीशी देईन वर व मागसे आयु आरोग्य श्रेयसे ते इच्छिसी मागा आता म्हणे वैश्यता येवेळी नलगेवर चंद्रमळे स्वर्गभूमी पाताळ नगे भोग ऐश्वर तुझे चरण कमळे भृंग होणे असे माझे भाग्य माझे इष्टबंधुवर्ग सकळ तुझे सान्निध्यसे एकोणे तिचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्त विमाने बैसवणे घेऊन गेला स्वर्गाचे तिचे नाट्य मंदपात जोका जायला मार्कट घात तया कुकुटा समवेत दग्ध झाला पर्यसा म्हणे पराशर ऋषी सांगेन तया राया पर्यसे मार्कटत्व त्याजुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला तुझ्या मंत्री असे कुकुट जन्मला पर्यसे रुद्राक्षधारण कडेसे राजकुमार होऊन आले पूर्वसंस्कारित रुद्राक्षधारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता असेल ज्ञानवृत्ती रुद्राक्षधारण करीतात ते त्यांच्या पुण्या नाही मी ते म्हणूनही सांगे पराशर श्री गुरुमंती दंपतीचे येणे परी रायाचे सांगत झाला महर्षी पराशर विस्तारे एकूण ऋषीचे वचन राजविनवेकर जोडून प्रश्न केला अति घन सांगे नाही का एकच ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपण नाम त्रय श्री शतोमध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुचरित्र अध्याय 34 श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती दंपतीसी एका तो पाराशर ऋषी तया काश्मीर रायसी रुद्राक्ष महिमा निरोपे राजा म्हणे ऋषीश्वराची स्वामी निरोपिले आमासी पुण्य घडेल आत्मजाते रुद्राक्ष धारण करून या ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करीत धारण पुढे याचे लक्षण कोणे परिवर्तित ऋषी म्हणे रायासी पुत्राचे उतार पुससी एकते दुःख पावसे कोणे परी सांगावे राजा विनवे त्यावेळी स्वामी निरोपाय सकाळी उपावा करून तत्काळी दुःख वेगळा तुझी करी ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगत झाला विस्तार एका राया तुझ्या कुमारा वर्षे 12 आयुष्य असे तया 12 वर्षात राहिले असता दिवस असा 8व्या दिवशी येईल मृत तुझ्या पुत्राची परीस एकूण ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रोदन अनेक परी दुःखित नाना परी गैवरत मुनिवरांचे चरण धरिते विनवित असे स्त्रिय सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरणरिके जगद्रु उमाकांत शिवाशी जिंकाव्या या काळाचे उपाय असे परी सांगे तुझे विस्तारिसे एकजिते अवधार स्वर्गी मृत्यू पाताळाचे देव एक व्यमुखेशी तू निकलंक परीयसे चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत राज्यरूपे ब्रह्म सृजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिळे तया चतुर्वेदाशी दिलेल्या त्या वीरांची सी आत्मसत्व संग्रहाचे ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर त्याने दिलेले वेदसार रुद्राक्षदाय विस्तार दिला असे ब्रह्मणासी रुद्राध्यायाचा महिमा सांगत असे अगम्य याते नाश नाही प्राण अव्यय ते पर्यसे परतत्व जीवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्म याने चतुर्मुख विश्व सुजिले वेदमध्ये तया चतुर्मुखी ते का वेदचारी सांगेनी का वदने दक्षिणे का यजुर्वेद निरूपेला तया यजुर्वेदाचे उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषी श्री मारीच अत्रिपर्यसी आणि समस्त देवांचे सांगे ब्रह्मा त्यावेळी त्याचे ऋषी पुढे देखा शिकविते आपल्या शिष्याने का त्याचे शिष्य पुढे एका आपल्या शिष्याशी शिकवले याहुनी नाही आणि मंत्र तरित तप साधत चतुर्विंद पुरुषार्थ लादित रित पर्यसा नाना परीचे पातक केला असे मादच रुद्र जापे होय आणि कतोची पाय परमपद तेने कर्म पाहिले संसार होय निष्कृत श्री गुरु भजती तेची तर ती भवसागर यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदिनी रुद्र जापे देखून पळून गेली पर्यसी जाऊन यमापती महापातके विनवते गेलो तर आम्ही क्षते भयचकित होऊन आलो क्षितीवरी राहावयाची शक्ती नाही आम्हाचे पाता रुद्र जापे पोडितो आम्ही स्वामी ग्रामोग्रामीण नदीतीर वस्तीत द्विज महानगरी देवालय कुरुक्षेत्र रुद्र जापे करतात एखादी समय भक्तीसे म्हणतो रुद्राध्यायाचे तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराय इतके बोलते पातके कोणी यम माथा तुके कोपून निघाला तर के ब्रह्मलोकात वेळी जाऊन या ब्रह्म या विनवय यम परिसे जय जय कमळवासी जगत सृष्टा चतुर्मुख आम्ही तुझे शरणागता आज्ञेवरी कार्य करीत पापी नराते आणि तर नरक वर्णापूसासे तुम्ही घेऊन या मनीषाचे स्वामित्व दिले बरवसी रुद्राध्याया निदानेसी हे विकाराने दलिले ते येणे पर्यमध्ये का विनविता झाला चतुर्मुखाय प्रत्युत्तर दे तसे ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसे रुद्र जापे करते तयांसी अज्ञान लोक तामसे उभे निजूने पडती नर त्याती अधिक पापे घडते त्याती तुम्हा दंड तर ते जे का भक्तिभावे पडते ते सर्वदा वर्जावे बाधू नका तुम्ही ऐसा सांगावे ऐसे पातक रुद्र जापे पुण्य अधिक देजन म्हणती भक्तीचे पूर्वजन्मे पाप करीती अल्पायुष्यात होऊन उपजते तया पापा होय निश्चिते रुद्र जापे करून तेने वर्चस्व बलदृती आयु आरोग्य ज्ञान संपत्ती रुद्र जपता वरदासे एका यमा एकचित रुद्र जापे मंत्राचे स्नान करे ईश्वराचे तोचे उदक भक्तीचे जनन करते स्नान पान या ते मृत्यू भय नाही आणि काही कनवल नाही रुद्र जापे पुण्य देई चिरंजीवी फळ असे रुद्र जपणे उदकाचे स्नान केले नरांचे मृत्यू भीत असे त्यांची तोही तर तेल भर भवार नवी शतरुद्र अभिषेकाची पूजा करी महेशासी ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परियसी ऐसे जाणून मानेचे सांगावे आपल्या दूतांचे रुद्र जाप्या द्विजासी बाधू नको माने ब्रह्म एकोणे ब्रह्मवचन यम आले आपल्या स्थाना म्हणून पाराशरे जाणार आहे पुढे निरोपले आता तू जे कुमारकांचे उपाय सांगणे परियसी 10 सहस्र रुद्रेचे स्थापन करी शिवासी 10 सहस्र वर्षावर तुझे पुत्र वाचते स्थिर राज्य करतील दुरंधर जशी इंद्र अमरनाथ बोलावे द्विजांसी विद्वजन शतांचे ज्ञानी अनुष्ठान पाचाराले परियसी ऐशा विप्रांकर विदेकाव करावी शिवासी अभिषेक ऐश्वर्धेल कुमारका सद्य श्रेय जाईल येणे परी रायाचे सांगले का पाराशर ऋषी राय मानचे आयुष्यवर्धन आरंभ केला तर वेळी शतसंख्या कलशाचे विधीपूर्वक शिवाचे पुण्य वृक्षस्थळेचे अभिषेक करावे त्याची जळे पुत्राचे स्नान करावे प्रतिदिसे येणे परी 7 दिनी सहारा दिला ईश्वर अवधी झाले दिवस जाता मूर्छन आले अकस्मात क्षण एक घडला चित पराशले रक्षले तया समय वचित वाक्य झाले अदृश्य सवेची गेले अद्भुत दंड हस्त महापुरुष भय महादंष्ट्र भय चकित आले होते यमदूत सकळ द्विज रुद पंडित मंत्राक्षता देतात मंत्राक्षता ते अवसरी गालित झाल्या कुमारकाचे दूत पाहते उभे धरी जवळी घेऊन शिरकते येणे परी द्विजवराते राहिले तया राजकुमार आशीर्वाचन देते तर वेदश्रुती करून इतक्या राजकुमारात सावध झाला मनस्थिर राजकायाचे आनंद तोर समारंभ करीतात ते त्या समय ब्रह्मसूत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊन सन्मुखात अभिवंदले ते वेळी राजा म्हणे ऋषीचे तू त्रैलोकी
हिंडसी काय वार्ता विशेष अपूर्व काही निरोजे. नारद म्हणे, रायासी गेलो होता कैलासात, येता देखील मार्गाचे अपूर्व झाले परेसे. महामृते दूतांचे न्यावया आला तुझ्या सवेची घेऊन शिवदत्त तया मृत्यूंशी पराभविले. यमदूत पळून जाते यमापुढे सांगते, आमुते माते शिवदत्ती कैसे जावे क्षितिजी. यमकोपे निघाला वीरभद्रासी गेला म्हणे, दूत का मार दिला निज निरपराधे स्वामी या. त्यावेळी वीरभद्र म्हणे, झाला विधी रुद्र वर्ष 12 सहस्र आयुष्य असे राजकुमारा. न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविल्या तर त्याच्या दूता पोखट केले शिवदूते जीवे सोडले तुझे दूत. बोलविन चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरित म्हणून पाठवले दूत चित्रगुप्ता पाचारले. पुसाचे चित्रगुप्तासे काढून पाहते पत्राशी 12 वर्ष आयुष्याचे राजकुमारा लिहिले असे तेथेच जायले होते. आणि 10 सहस्र वर्ष लेखा सांगून यमदरीशी शंका म्हणे, स्वामी अपराध रुद्र जाबे पुण्य करिता आयुष्य जाले तुझे सतस मृत्यूने जिंकिता सत्य पराशर गुरु करिता. ऐसा रुद्रादाय मम पूजा करावी गुरु ब्रह्म भिले लगे काळ यम. श्री गुरु म्हणते दंपतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो नृस्य सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णन नाम चतुर्त्रिविंशोध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाचे विनवितेसे परी श्री रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीने सांगितला. सिद्ध म्हणे, एक कथा तर अपूर्व असे पुढे कथा तोची जाना पतिव्रत श्री गुरु ते विनवित कर जोडेने श्री गुरुचे विनवितेसे भक्तीसी आम्ही गती पुढे काही शिकवणे परी जाणावे. या कारणे आपण असे एखादा मंत्र उपदेशितेने राहावे जीवाचे चरण स्मरण सनातन. श्री गुरु म्हणतात, येस स्त्री येते काय मंत्र पती भक्ती करावी अशी मंत्र स्त्रिया ते देऊ नये. देता उपदेश स्त्रियांशी विघ्न असे मंत्राशी पूर्वी शुक्राचार्याचे घडले असे पर्यस. श्री गुरु सांगते तेचे पूर्वकथा घडली असे युद्ध देवदत्त्यांचे सदा होते अवधार. देवत सैन्य पळे रणे शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवणे पुनरपी पाठवी. युद्धाचे ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासाचे सांगेसे ते शिवाचे शुक्राचार्याचे मंत्र करणे. कोपोने ईश्वर नंदी सांगे उत्तर जाऊन वेगस शुक्राचार्याशी धरून आणि स्वामी वचन ऐकून नंदी गेला टाकून शुक्र होता तपद्याने मुखे धरिला नंदीने. घेऊन गेला शिवाची अक्रांत दैत्य दलाची ईश्वर ग्रासिले द्यायचे आगत सिंधू परी देखा. ऐसा किती दिवसावरी होता शुक्र शिवाचे उदरे निघून गेला मूत्रधारी विसर पडे शंकराचे. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वरी उदरे जायला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपे अमृत मंत्र जपे. इंद्र म्हणे विचारी पूर्वितासी पाचारे कैसा मंत्र शुक्र करे अमृत संजीवनी दैत्याचे. गुरु म्हणे इंद्रासी याचे उपाय करावयाचे षटकर्ण करिता मंत्राचे समर्थन राहील शुक्राचे. आपुल पुत्र कच असे त्या ते पाठ विद्याभ्यासे मंत्र शिकले असे एक निर्धार केला देखा. कस ते बृहस्पती सांगावे बुद्धिप्रीती तुवा जावे शुकाप्रती विद्यार्थी रूप धरून आणि रूप घेऊन पित्यांचा आणि इंद्राद्र समस्त देवतांचा शुक्रांपती घडील एकाच्या विद्यार्थी रूप धरून नमन करून साष्टांगी उभा राहिला करुणांगेने शुक्र पुसत असे वेगे कवन कुठून आलासे. बोले आपण द्विचिक म्हणजे ऐकले तुझी कीर्ती तर विद्याभ्यासीन मनोहर म्हणून आला सेवेचे. एकूणी करुणा वचन दे का विनवितसे कचने का जवळे उभं शुक्र करणे का करून पित्यांचे विनत. शुक्राचे म्हणे देवयानी ब्राह्मण बला दिसे नाही याते तुम्ही शिष्य करून विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण तैसा दिसे मदन देवयानी करी चिंतने ऐसापती द्यावा मज. एक विद्याभ्यास करिता दैत्य कुळ दुःखित देवगण झाले आता कपट वेश म्हणती त्यासी. काळक्रमित एक दिवशी कसा ते पाठविले समिदेचे दैत्य जाती यासी समिदे निमित्त रानात. राणी जाऊन कचाचे दैत्य मारिले द्वेषी समिधा घेऊन घरासी दैत्य आपण येथे झाले. शुक्राचार्याची कन्या नामतीची देवयानी म्हणून पित्याचे विनन म्हणे कच नदीचे कोठे आपण कचा आले वाचन भोजन करे आपण ऐसे करतेचे निर्वाण. शुक्राचार्य चिंतते ज्ञानपाय मानसे मृत्यू झाला असे त्याचे मंत्र जपून संजीवनीचे त्वरित घरासी आणला. आणि गोता बहुत दिवस दैत्य करते अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी वदिती तायसे. मागून वाचेल म्हणून चूर्ण करतीचे दोन्ही दाई दिशा टाकून आले घरा पुनरपी. गेला दिवस हस्तपाने पुसत असे देवाने कचन दिसे म्हणून पिते अति विनवतेचे. कन्येवरील ममत होत म्हणून शुक्राजाने पाहत छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी. ऐसे मंत्राचे सामर्थ्य कचा आला घरी तर ते देवयाने संतोष करीत पिता आलिंगी कन्येची. दत्य शिष्य विचार करते काही केल्या नंबर म्हणते गुरु कन्येचे असे प्रीती म्हणून गुरु वाचवित येसी निगुती करून एकादशी दिनी कचा ते बाहेर नेऊन मारिते झाले दत्त शिष्य पानक करते गुरुचे. त्यात मिळवती मध्ये स्निग्ध म्हणून बहुसे श्री गुरु बेतसे झाले मागून पुसे. देवाने पित यात विनवणे कचाचे आणि म्हणून रुदन करीते आकृत शुक्र पाहत असे ज्ञाने न दिसे कच त्रिभुवने खेद करतेसे म्हणे कन्या लोभे कन्या. विचार करता सरटाही दिसू लागला आपल्या संदेह पडला शुक्राचे पाय कैसे करावे म्हणून. कन्याचे म्हणे शुक्र देखा
कच नाही आता एका माझे उदरासनी का केवी काढू म्हणते कन्या म्हणे पित्याची समस्या तू वाचविसी आपला प्राण जाईल म्हणजे अति आश्चर्य म्हणते. शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी माझं वाचुनी नेने कोणी माते कोण उठविले न एकेकांना देवयानी पित्याचे चरण जर विनय तसे करजो नाही मंत्र आपण असे शिकवावं कचाची तू मंत्र करी मृत्यू येईल तुझं जरी मंत्र करून तुम्हा जागृत करे म्हणून चरणी लागले. शुक्र म्हणे कन्येशी मंत्र सांगू नये स्त्रियांशी दोष असेल परीशी वेदशास्त्री असंख्यात पिते असे म्हणे देवयाने सुखे असा मंत्र जपोने त्याजीनं आपला प्राण म्हणून आली मूर्छना त्यावेळी शुक्राची कन्येवरी प्रीती उठविणे दिसे अलिंग ते मंत्र तिशी सांगते संजीवनी अवतार कचा आपल्या पोटी होता तोही होय एकता मंत्र झाला षटकर नका मग जपिला कचा निमित्त शुक्राचे पोटातून कच निघाला फुटोने मंत्र जपोने देवाने पिता ते उठवले 3 वेळा मंत्र जपता कच्चे पाठवी केला तत्वता संतोष करी म्हणे बहुत कार्य साधले म्हणून शुक्राचार्याचे नमन कच विनवे कर्जोने दैत्य देशे मारती म्हणून निरोप द्यावा आपणाशी शुक्राचार्य ते हर्ष निरोप दिला संतोषने पालव धरे देवयानी आपुलापती होई मज कच म्हणे एक बाळे गुरु कन्या भगिनी बोले तू आमते वाचविले माता होईल निर्धारी देवयानी कोपनी या शाप दिला तक्षणी तया वृता होय तुझी विद्या समस्त विसरसी तत्काळी कच म्हणते तेसी वाया शापले आम्हाचे पुरुष होईल तुझं येसी ब्रह्मा कुळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मनाने जाणे अमृत संजीवने तुझे शिकविल्या गुणे पुढे मंत्र न चाले जाणं स्त्रिया लागी पती सेवा याची कारणे मंत्र न द्याव्या व्रतो व उपवास करा गुरुपुरुष निरूपाने सावित्री विनय गुरुसी व्रत आचार्य बहु तुझे वाक्य आम्हासी एखादे व्रत निरूप श्री गुरु म्हणते तेसी सांगेन व्रत तुझ्या येसी अस्थिर अवहेपणाचे राज्य पावे तुझा पती विशेष असे व्रत एक सोमवार मासुक ईश्वर अर्चना करावे कस कळविष्ट पाविजे स्कंद पुराणाची कथा सर्वसाध्य एकता पूर्वकाळी आर्यवर्तक राजा एक अवतारा चित्रवर्मा नाम त्याचे धर्माच्या पर्ययसी धर्म मार्ग आचार्य असे अधर्मीयाची शिक्षा करी सहपत्न्या धर्म करीती पुत्रकाम्य शिवा पूजिते ऐसे किती काळक्रमे कन्या झाली तयांची अतिसुंदर सुलक्षण जैसी पार्वती स्वरूपने तेजपाकी सूर्यकिरण अतिलावण्य स्वरूपी असता राजा सभेसी द्विजय पर्ययसी भयन धरीसी वाक्यासी बोलत झाला अवतारा एक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगिन 14व्या वर्षी विद्वापन होय तुझ्या कन्यासी ऐसे सांगून ब्राह्मण निघून गेला तक्षण राजे याचे कैचे अंतकन म्हणे ईश्वराधीन सर्व कन्या खेळे राजांगण सवे गे सखी जन बोलता बोले वचन 14वे विंध्यत्व याज्ञवल्कल याची पत्नी नाम तिचे असे मैत्रिणी घरात झाले पवित्रीनी कन्या लागे चरणाचे सौभाग्य स्थिरावे पण उपाय सांगे दया करून चंचळ असे अंतकरण म्हणून चरणा लागली विपसे सांगितले येसे सोमवार व्रत परेसी पूजा करावे शिवासी उपासने अवधारी गौरी हर पूजन करिता समस्त दुरिते जाती जाते 19 म्हणते त्वरित अंगीकारले व्रत देखा सोमवाराची या व्रत आचरेसी म्हणते त्वरित पिता दे कोणी चिंतित विवाह योग्य म्हणती विचारा या मंत्र्याची पाठविता झाला राष्ट्रांची दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक चंद्र गद वर जैसा चंद्र तेज प्रभा बोलवणे ते देवा कन्या दिदले संतोषे पाठवणे केले सकाळी जावे केला कौतुक कन्या स्नेह अनेकिनी म्हणते रावे राजपुत्र श्वसुरलय श्रीप्रेमे अतिस्नेही काळक्रमित एके समय जलक्रीडे निघाला सेवे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोद असे पोहत अतिर्ष जलक्रीडा पोहत राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदक आकांत झाला सकाळी का काढा म्हणते सर्व सैन्य घेऊन लोक सकळ होते नावेकरी प्रबळ उदकी पाहली त्यावेळी नदीचे कुमार बुडाला उभय तटकी सैन्य धावत गेले राजधानी अस्वस्थ सांगते पूर्ण जावय तुमचा बुडाला एकूण राजापडे धरणी मूर्छा येऊन तक्षणी कन्या एकताचे सवनीत राजू पाय प्राण आपला ऐसे दुखे प्रलापित सीमंतीने जाय तरीत गंगा प्रवेशे करी म्हणत निघाले वेगे गंगसी पिता देखुने नैनी धरावया गेला धावून कन्या ते अलिंगुने दुःख करी अत्यंत राजकुमाराकाचे सेवा करू लागले बहु दुःख सांगून गेले पुत्र शोक इंद्रसेनाचे एकूण इंद्रसेन दुःख करी अति गण भारे सहित निघून आला तया मृत्यूस्थळा सीमंतीने म्हणे पिते असे प्राण त्याजीला पती सरशी काय उपयोग वैदत्वे पुसते सकळ द्विजांची करावे सहगमन कैसी विप्र सांगते तयासी प्रेता वेगळे करू नये आता आपण इसी ऐसे करणे प्रेत सापडे तवर राखणे एकूण द्विजवरण राजा कन्या ते विनविते राजा म्हणे कन्याचे पुत्र नाही आमच्या वंशी कन्या तू कामाचे पुत्र म्हणून प्रतिपेळ इतुके होता राजकुमार बुडला होता गंगापूर गेला तो पाताळ नगर वासुकी तेथे राजाकडे नगरा लोकाचे अनारे आल्या होत्या नदी तेरे राजा कुमार आलापुरी नदी तटाकी वाहत देखोनी नागकन्या काढीत संतोष करून अमृत शिंपे दानूने जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळवणे त्याचे घेऊन तक्षकापासी विचित्र नगर पर्यचे आश्चर्य राजकुमार तक्ष कुशकुमार कसं नाव कवन वंशी काय कारण आल्याचे कवन देशी वाचत सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका निशधर राज्याचे अधिपती देखा नळ नाव पुण्यवंत लोके त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापासून चंद्र गद नाम आपण गेलो होता श्वसुरागृह जलक्रीडा कराव्या गेला होता यमुनेची विधिवते आम्हासी बुडालो नदीत अवधारा वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन आला तुम्हा पती देव
आपुले सकळ करुणा वचन ऐकून तक्षक बोले संतोषने नको भिवी म्हणून धैर्य देते. त्यावेळी शेष म्हणे कुमार बाळा तू दिसतोसी मन निर्मळा तुमच्या घरी सर्व काळा कावा देते पूजित असे. ऐसे ऐकून राजकुमार हर्ष झाले निर्भय सांगत असे विस्तार आपल्या देवशंकर देखा पृथ्वी आपते जासी जो पूर्ण सर्व वायू करासे जैसा पूजितो शिवाशी म्हणे राजकुमार देखा. ऐसे ऐकून वचन तक्षक संतोषाला अतिकन राजकुमार लिंगोन तुष्टल म्हणे तसे तक्षक म्हणे त्यावेळी तुझे जाईन राज्य सकाळी तुवा राहावे पाताळे अनंत भोग भोगी. आता राजकुमार विने तक्षाचे एक पुत्र आपण पिते असे 12 वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे. आपण बुडाला नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्याजतील देखील तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतकरण राखील तुम्ही माझा प्राण दर्शन करावे माता पिता. तक्षक झाला संतोषी नाना रत्नपर्यंत असे अमृत पाजे बहु असे अनेक देते श्रीदेशी इतके दे कुमारकाचे. तक्ष म्हणे परेश जे जे काळे आम्हाचे स्मरते तुझे कार्य सिद्धी पाहू अनेक संतोषाने मागुने वस्त्रे वाहने अतिप्रेती तुरंग दिला मनोगती. सवे देत कुमार आपल्या तक्षतकाते नमुने त्वरेचे चंद्रगदा वारूवरी चढत मनोवेग मार्गक्रमे नागकुमार सवे असे. जयस्थानी बुडाला तपावला तेथे क्षण न लागता निघाला बाहेर वारू सहिता नदी तटी उभा असे. सोमवार असे ते दिवशी सीमंतीने आली स्नानासी होत्या सखिया सरोवरी त्याही मिळवणे नदी तरी मनी विचारी मागुते रूपतीचे आठविते तुरंगावरून उतरत नदी तिरी बैसल्या बोलावणे सीमंतीने पुसत ते अतिप्रियसे तुझ्या जन्म कवनवंशी पुरुष तुझा कवन सांग त्या कोमा इलीसे बाळपणे दिससे शोक लक्षणे सांगाव्या आम्हा विस्तारून अतिस्नेह पुसत असे. 19 म्हणते देखा आपण बोले लाजे एका सखियांते म्हणते विवेका सांगा आमचा वृत्तांत सखिया सांगते तयासे हिचे नाम सीमंतने परियसे चंद्रगदाची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या हिची पत्नी हिचा पती अतिसुंदर चंद्रगद नाम तोर जळ क्रीडा करीत पार बुडाल अवधार करी सोमवार व्रत उपास आचारत म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीची हिच्या श्वशुराची स्थिती एक पुत्र शोक करीत दुःख राजे हिर तले दाया अधिका कारागृही घातले असे इतके सखिया सांगते. मग बोले आपण सीमंती तुम्ही कवन पुसता आम्हा प्रति कंदर्प रूप तुम्हा असे सीमंतने करीते शोक. जवळी आला राजकुमार हाती दळून बाळिका संभोगी तो प्रेम भावे एकांती सांगितली असी म्हणे तुझ्या व्रतार असे देखील आम्ही दृष्टेसी सुखे आता असावे तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझ्या कांता चिंता न करी व तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुखा ठवले कोणी सीमंतनी बाळिकेसे. ऐसे होता राजगुरु आरूढ झाला पण वारू निरोप मागे प्रीती कर सीमंतनी नारीसे निघाला अश्व मनोवेगी पावला नगरा अतिशीघ्र सवे पुत्र वासुकी पाठवित तया नगरात तुवा जाऊन वैरियांसी सांगते इष्टवादिक्यासे न ऐकता तुझे बोलेसे हरी न म्हणावे कालिंदीय नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घेत राज्य घेत इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हाचे चाड असेल प्राणाशी शरण जावे रिगेचे सिंहासनी बैसवावा इंद्रसेना. तक्षकासारिका मित्र झाला तुमच्या करील अस्तिमाळा शीघ्र त्याला चरण कमळा चंद्रागद दर्शनास ऐसे वचन ऐकून दायद विचारिती म्हणे आपण केली बुद्धी ना आता शरण रिगावे ऐसे विचारून मानसी बाहेर काढीत इंद्रसेना ज्ञाना वस्त्रे अभरणेसी बैसविती सिंहासने राजा इंद्रसेना ते तक्षक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमार आला परियसी वासुकी भेटी गेला होता एकता राजा संतोषी आठवले दुःख अधिकेसी मूर्छा येऊन धरणीसी पत्नी सहित पडेला उठवे नागकुमार त्याचे दुःख विसरा करा हर्ष ते तो पुत्र भेटी म्हणून सांगे उल्हासले मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहू म्हणती कौतुक मेला कुमार आला म्हणून ऐसी जाऊन पुत्रासी भेटी असे परियसी चंद्रागद पितयासे नमस्कारिले साष्टांगे मातेसी अलिंगोने दुःख करी अतिगण विनवितसे संभोखून आपण निमित्त कष्टल इतकी अवसरी प्रवेश झाला नगरपुरी समारंभ केला तोरे पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्रासी वस्त्रेभूषणाती हर्षी देता झाला परियसी इंद्रसेन अतिप्रीती चंद्रगदा सांगे पितयांशी तक्षकोपकार विस्तरलेसे प्राण वाचविले आम्हासे द्रव्य दिले अपरिमित निरोप दिला नागपुत्रासी इंद्रसेन करी अतिहर्षे वृत्त पाठविले वेगेचे चित्रवर्म नगरात राजा म्हणे त्यावेळी सोन माझी दैव्या वेगळी तिचे निधर्म वाचेला बळे पुत्र माझा अवधारा हेर निघाले जड करी पातले चित्रवर्मपुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रगद शुभ वार्ता इंद्रसेन राजा देखा पुनरपी झाला वराडिका चंद्रागद पुत्र निका सर्व सकल करतचे मित्रोत्साही अतित्वर वराड केले दुरंधर चंद्रागद प्रीतिकर सीमंतिनीसी भेटला अशा उल्हासे विवाह केला आपल्या पुरीसे निघाला सीमंतिनीचे दैव भले परी समागमे जात असे सीमंतिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास पूजा केली गौरी रास म्हणून पावले इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगितले सत गुरु श्री गुरुनाथ एका सुवासिनी मन
दर्शनात ती अतिप्रीती करून या दंपती विने श्री गुरुचे तुझी चरण सेवा आमचे त्याची व्रत निर्धारेसी आम्हा व्रत कायसे श्री गुरुमध्ये त्यासी आमुचे निरूप करायसी व्रत आचारा सोमवारसी त्याची सेवा आम्हासी पावे एशिया परिबंधने श्री गुरुचा निरूप घेऊन गेली ग्रामी परतून ख्याती झाली 406 ही ती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्धनामधारक संवादे सीमंतिनी आख्यान नाम 35 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।